नमस्कार सर्वांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा। आज आपण मागील वर्षीप्रमाणेच एक लाईव्ह वेबिनारचं आयोजन केलं आहे की जेणेकरून म्हाडाच्या सदनिकेच्या सोडतीसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदारांचे काही जे प्रश्न असतील ते आपण या वेबिनारच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत। आज या वेबिनारसाठी म्हाडाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय वानखेडे सर उपस्थित आहेत। त्याचबरोबर चीफ ICT ऑफिसर सन्माननीय सविता मॅडम त्या टेक्निकल विषयाबाबत आपला सर्व माहिती उत्तर देतील। त्याचबरोबर ICT ऑफिसर श्री बोदेले सर हे सुद्धा उपस्थित आहे। आपण आता प्रश्न उत्तर घेणार आहोतच, त्यापूर्वी आपली जी IHMLS 2.0 ही जी प्रणाली आहे मागच्या वर्षीच्या आणि ह्या वेळेस काय बदल आहेत आणि याचं कसं वापर करायचं याची थोडक्यात माहिती देण्याबाबत मी सविता मॅडमला विनंती करतो। त्यांनी कृपया याची एक थोडकी स्लाईड आपण एक्सप्लेन करावी। थँक्यू गायकवाड सर। नमस्कार। आज आपण स्टेप बाय स्टेप म्हाडा सोडतीमध्ये अर्ज कसा करावा याबाबत आम्ही छोटंसं प्रेझेंटेशन बनवलेलं आहे, ते आम्ही स्टेप बाय स्टेप दाखवतो। इंटिग्रेटेड हाऊसिंग लॉटरी मॅनेजमेंट सिस्टीम 2.0 म्हणजेच IHLMS 2.0 ही प्रणाली अतिशय पारदर्शक आणि मानवी हस्तक्षेप विरहित आहे। तर ह्या प्रणाली अंतर्गत अर्ज करताना अतिशय युजर फ्रेंडली बनवण्यात आलेली आहे। तरीही आता काही अडचणी असेल तर आम्ही सदर सेशनमध्ये घेणारच आहोत, पण त्या अगोदर स्टेप बाय स्टेप प्रत्येक प्रोसेस आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर एक 10 मिनिटात आपण ते प्रोसेस समजून घेऊया। सर्वात प्रथम म्हाडाचे सोडतीचे अधिकृत संकेतस्थळ लॉटरीमध्ये अप्लाय करण्यासाठी हे https://housing.mhada.gov.in हेच आहे आणि पूर्ण सोडतीची पूर्ण प्रक्रिया ह्याच वेबसाईटवरून पूर्ण केली जाते। त्यामुळे दुसरं कुठलंही संकेतस्थळ म्हाडामार्फत दिलेलं नाही, हे अधिकृत संकेतस्थळ आहे। तर ह्या संकेतस्थळामार्फतच तुम्ही तुमच्या लॉटरीची प्रोसेस पूर्ण करावी, अर्ज करावा आणि पुढचं जे ॲप्लिकेशन करून जे पेमेंट करायचे आहे ते ह्या संकेतस्थळामार्फतच करावे ही विनंती। हे लँडिंग पेज आहे housing.mhada.gov.in। तुम्हाला इथे स्टार्ट नाऊ आणि व्ह्यू लाईव्ह स्कीम्स हे दोन ऑप्शन सर्वप्रथम दिसतात। तर अप्लाय करण्याच्या अगोदर तुम्ही कुठल्या स्कीम त्या मंडळामार्फत लाईव्ह करण्यात आलेल्या आहेत हे तुम्हाला त्याचे फोटो, गुगल लोकेशन्स याची इत्थंभूत माहिती इथे मिळते आणि ती बघितल्यानंतर तुम्ही पुढे अर्ज करण्याची प्रोसेस करू शकतात। आता अर्ज करण्याच्या प्रोसेसमध्ये सुद्धा काही टप्पे आहेत की तुम्ही जर नव्याने तुम्हाला अर्ज करायचा असेल, तुम्ही या अगोदर म्हाडाच्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन केलं नसेल तर तुम्हाला साइन अप प्रोसेस करायला लागेल। कारण म्हाडाच्या लॉटरीत तुम्ही कधीही या अगोदर जर अर्ज केलेला असेल तर तुमचा प्रोफाईल आमच्याकडे सेव्ह आहे आणि तुम्ही डायरेक्टली तुमचं लॉग इन ID ने तुमचे जे क्रेडेन्शियल्स आहेत त्याने तुम्ही लॉग इन करू शकतात। परंतु जर तुम्ही पहिल्यांदा लॉटरीमध्ये सहभाग घेणार असाल तर त्यासाठी तुम्हाला पहिले साइन अप करायचे आहे। तर साइन अपची साधी प्रोसेस आहे, तुमचं पॅन कार्ड तुम्हाला टाकायचं आहे आणि तुम्हाला तिथे आय एम नॉट रोबोट इथे टिक करून तुमचं पॅन कार्ड व्हेरीफाय करायचं आहे। तुमचं पॅन कार्ड व्हेरीफाय करताना तुम्हाला दोन ऑप्शन देण्यात येतात लॉग इनसाठी की पॅन कार्ड पासवर्डने तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे की तुमचा जो मोबाईल आहे त्यावर तुम्हाला OTP पाठवून तो व्हेरीफाय करायचा आहे। आणि जर तसे असेल तर तुम्हाला OTP पाठवला जातो तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर। सगळ्यात महत्त्वाचं तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर्ड पाहिजे आणि त्यानंतर तुमची
साईनअपची तिथे साईनअपची प्रोसेस पूर्ण करताना पुढचे डिटेल्स तुम्हाला येतात. तुमचं पॅन कार्डवर जे नाव आहे ते फेच होऊन येतं. जर तुमचं काही इतर नाव असेल, नावामध्ये काही विसंगती असेल, तर तुम्हाला दुसरा ऑप्शन दिला जातो की तिथे तुम्हाला तुमचं नाव पण टाकायचं आहे. नंतर तुम्हाला तुमचा ईमेल आय डी, फोन नंबर टाकायचा आहे आणि तुम्हाला तुमचा पासवर्ड इथे तयार करायचा आहे. तुम्ही पासवर्ड शक्यतो जो तुम्हाला लक्षात राहील आणि कुणालाही इतरांना तो गेस करता येणार नाही, तर त्याची डिफिकल्टी लेवल ही तुम्ही सेट करून तुमचा पासवर्ड कन्फर्म करावा. त्यानंतर तुम्हाला OTP येतो आणि OTP झाल्यानंतर OTP तुम्हाला एंटर करायचा आहे. तो OTP तुम्हाला मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी ह्या दोन्हींवर येतो आणि यानंतर तुमची साईनअपची प्रोसेस पूर्ण होते. पुढे आता आम्ही तुमची प्रोसेस पूर्ण करताना डिजिलॉकरशी इंटिग्रेशन याच्यासाठी केलेलं आहे. डिजिलॉकर मार्फत जे पण तुमचे डॉक्युमेंट्स आहेत, जसं की आधार कार्ड, पॅन कार्ड, ही कुठलीही डिटेल इन्फॉर्मेशन आम्ही कुणाला शेअर करत नाही आणि ते ऑथेंटिकेट प्लेसवरून आम्ही ते चेक करतो, व्हॅलिडेट करतो. तर तुम्ही डिजिलॉकरच्या वेबसाईटवर किंवा त्याच्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही रिडायरेक्ट केले जातात. तिथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा असतो आणि आधार कार्ड नंबर, व्हॅलिड आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला एक कॅप्चा सिलेक्ट करायला लागतो. तो कॅप्चा तुम्हाला एंटर करायचा आहे आणि तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे. सेकंड तुम्हाला 2 स्क्रीन दिसत असेल, त्यात डिजिलॉकरची स्क्रीन आलेली आहे साइन, आणि तिथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड टाकल्यानंतर एक कॅप्चा येतो. खाली कॅप्चा एंटर केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे आणि नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला एक पिन व्हेरिफिकेशनसाठी त्यात टाकायचा आहे, जो डिजिलॉकरचा आहे. आणि पुढे एक स्क्रीन येते ज्याच्यावर आपण डिजिलॉकरमधून कुठली परमिशन, म्हणजे म्हाडा फक्त तुमचं आधार आणि पॅन कार्ड ह्या 2 डिटेल्स व्हेरीफाय करत आहे डिजिलॉकर मधून. त्यामुळे आम्ही ते बाय डिफॉल्ट त्याच 2 ऑप्शन सिलेक्ट केलेले आहे. बाकी कुठलीही इन्फॉर्मेशन तुमची आम्ही ॲक्सेस करत नाही आहे. आणि तुम्हाला ते दोन्ही तुमचं सिलेक्ट केल्यानंतर परत एक व्हेरिफिकेशनसाठी OTP येणार. तो OTP तुम्हाला टाकायचा आहे की तुम्ही यू आर अलाउइंग टू व्हॅलिडेट युअर आधार कार्ड अँड पॅन कार्ड थ्रू डिजिलॉकर. आणि OTP टाकल्यानंतर युअर डॉक्युमेंट्स, दॅट मीन्स आधार कार्ड अँड पॅन कार्ड विल बी व्हेरीफाईड ॲट डिजिलॉकर. नेक्स्ट एक कन्सेंट पेज ओपन होतं की दिस इज युअर कन्सेंट फॉर डेटा, की तुम्ही आता डिजिलॉकर आणि पॅन कार्ड ॲक्सेस करण्यासाठी दिलं होतं. आता पण पुढे तुमचे अदर डॉक्युमेंट्स पण व्हेरीफाय होणार आहेत, तर त्याच्यासाठी एक जनरल कन्सेंट आपल्याला द्यायचं आहे. त्याचं पण एक तुम्हाला स्क्रीन दिसत असेल, जनरल कन्सेंट. पॅन कार्ड कॉपी विल बी फेच्ड फ्रॉम डिजिलॉकर. आता जर 1 बाय 1 सगळेच डॉक्युमेंट आपल्याला हा ज्या कन्सेंट फॉर्ममध्ये आहे तिथे डॉक्युमेंटची एक जनरल कन्सेंटमध्ये तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे आहे याची एक लिस्ट असते. जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड. मग तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉई असाल तर सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉई कार्डचं आपण काही घेत नाही आहे सर, बरोबर ना? दाखला. स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉई, म्हाडा एम्प्लॉई. तर हे 1 बाय 1 आपण करणार आहोत. तर त्याचा एक सिक्वेन्स बघा आता, की पहिले तुमचं इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमधून हे होतं आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉई जर असाल तर त्याचा तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे, तुम्ही जे सर्टिफिकेट हे करणार आहात ते. त्याच्यानंतर स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉई जर असाल तर तुम्हाला स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉईचे सर्टिफिकेट इथे अपलोड करायचे आहे. फ्रॉम द कॉम्पिटंट अथॉरिटी इट शुड बी साइन अँड स्टॅम्प अँड यू शुड अपलोड. जर तुम्ही म्हाडा एम्प्लॉई असाल तर आणि तुम्हाला 5 वर्ष झालेली असेल तर तुम्हाला म्हाडाचे ID कार्ड येथे अपलोड करायचे आहे आणि तुमचा एम्प्लॉई कोड किंवा एम्प्लॉई ID तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. डोमिसाईल सर्टिफिकेट. आता डोमिसाईल सर्टिफिकेट हे आपले सरकार किंवा महाऑनलाईनने इश्यू केलेले सर्टिफिकेट ज्याच्यावर बारकोड व्यवस्थित आहे असं सर्टिफिकेट तुम्हाला सिस्टममध्ये अपलोड करायचे आहे.
तर डोमिसाईल सर्टिफिकेटचे व्यतिरिक्त तुम्हाला रहिवासी दाखला आपण ॲक्सेप्ट नाही करत आहे सिस्टममध्ये. त्यामुळे स्ट्रिक्टली यू हॅव टू अपलोड द डोमिसाईल सर्टिफिकेट विच इज इश्यूड बाय आयदर आपले सरकार और महा ऑनलाईन विथ व्हॅलिड बारकोड. तुमचा करंट ॲड्रेस तुम्हाला टाकायचा आहे की तो करंट इट इज ॲज पर आधार कार्ड, म्हणजे आधार कार्डवर मेन्शन केलेलाच तुमचा ॲड्रेस तुम्हाला द्यायचा आहे की तुम्हाला दुसरा कम्युनिकेशन ॲड्रेस काही टाकायचा आहे. त्यावर येस और नो असे ऑप्शन 2 दिलेले आहेत. जर तुमचं सेम असेल आधार कार्डवर जो ॲड्रेस दिलेला आहे तोच तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही येस करा, एल्स नो करून तुम्ही नव्याने ॲड्रेस त्यात एंटर करू शकतात फॉर फर्दर कम्युनिकेशन ॲज अ करंट ॲड्रेस म्हणून. मॅरिटल स्टेटस अँड इन्कम, तुमचं मॅरिटल स्टेटस काय आहे हे तुम्हाला इथे चेकबॉक्स करायचं आहे की तुम्ही मॅरिड, अनमॅरिड, विडोअर और डिवोर्सी हे 4 ऑप्शन तुम्हाला अवेलेबल आहेत. इन्कम सर्टिफिकेट, सर इन्कमबद्दल तुम्ही जर बोलले तर जास्त योग्य होईल यात, कारण यात आपल्याला फॅमिली इन्कम कन्सिडर करायचे आहे. तर व्हॉट इज फॅमिली इन्कम याबद्दल गायकवाड सर आपल्याला गाईड करतील पुढे. अर्जदारांचं प्रोफाईल तयार झाल्यानंतर त्यामध्ये आपण ITR किंवा उत्पन्नाचा पुरावा घेतो. उत्पन्नासाठी आपण एक तर दोघं म्हणजे अर्जदार आणि स्पाऊस दोघे जर कमवते असतील तर दोघांचं ITR आपण फाईल करायचं आहे. ITR नसेल तर तहसीलदार यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला आपण अपलोड करायचा आहे. या ठिकाणी काळजी एक घ्यायची आहे की आपण अर्जदार आणि स्पाऊस दोघांचंही एकत्रित उत्पन्न ह्या सिस्टीममध्ये अपलोड आपण करायचं आहे. उत्पन्न जर चुकीचं अपलोड केलं तर त्याबाबत भविष्यात जर खात्री झाली तर आपला अर्ज कुठल्या स्टेजला रद्द होऊ शकतो. त्यामुळे आपलं खरं उत्पन्न आपण ITR आणि तहसीलदार यांनी दिलेला दाखला हे आपण इथं अपलोड करायचं आहे. पुढचं त्याचबरोबर जर अर्जदार विवाहित असेल तर कृपा करून विवाहितच असे माहितल्या काही अर्जदार विवाहित असतानासुद्धा जर अविवाहित असं जर नमूद केलं आणि त्याच अर्जाला भविष्यामध्ये अडचणी येऊ शकतात. त्याचबरोबर जर अर्जदार हा किंवा विडोर असेल तर त्याबाबतचं प्रमाणपत्र किंवा मृत्यू दाखला आपण स्पाऊसचा अपलोड करायचा आहे. जर डिव्होर्सची केस असेल तर आपल्याकडे डिग्री असल्याशिवाय आपण डिवोर्स हा पर्याय स्वीकारू नये, त्यात निवडता येणार नाही. जर आपण निवडला तर ताबा घेण्यापूर्वी आपल्याला डिवोर्स डिग्री ही सबमिट करावं लागेल. अर्जदार जर कुठल्या कॅटेगरीमध्ये असेल SC ST NT DT किंवा विशेष प्रवर्गामध्ये तर त्याबाबत आपण विशेष प्रवर्गाचं प्रमाणपत्र विशेष प्रवर्गासाठी आम्ही विहित नमुने ॲपवर आणि संकेतस्थळावर दिले आहेत. त्याच नमुन्यामध्ये आपण प्रमाणपत्र तयार करायचं आहे. हे प्रमाणपत्र आपण स्वतः आपलं नाव टाकून जनरेट करू शकतात. हे तयार सिस्टीममधून तयार झालेलं प्रमाणपत्र आपण सक्षम प्राधिकारी ते सर्टिफिकेट इश्यू करणारे सक्षम प्राधिकारी कोण आहेत याचीसुद्धा माहिती आपण बुकलेटमध्ये आणि वेबसाईटवर दिली आहे. त्याच सक्षम प्राधिकाऱ्याकडून सदरचं प्रमाणपत्र आपण साक्षांकित करून घ्यायचं आहे आणि तेच प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे. सक्षम प्राधिकारी व्यतिरिक्त इतर अधिकाऱ्यांनी किंवा इतर व्यक्तींनी जर सदरचं प्रमाणपत्र साक्षांकित केलं असेल तर ते जरी सिस्टीममध्ये पात्र झालं तरीसुद्धा म्हणजे हुशार होत असल्यामुळे ते शक्यता आहे, परंतु तरी ते मान्य होणार नाही. त्यामुळं सक्षम प्राधिकाऱ्यांनी सही आणि साक्षांकित केलेलं प्रमाणपत्रच आपण अपलोड करायचे. हे विशेष प्रभागासाठी बोलतो. जे सोशल रिझर्वेशन आहे SC ST NT DT यासाठी आपण आपल्याकडे जर याचा दाखला असेल व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल तर ते आपण अपलोड करायचं आहे आणि जातीचा दाखला अपलोड करायचा आहे. जर आत्ता सध्या आपल्याकडे व्हॅलिडिटी प्रमाणपत्र नसेल तर आपण फक्त कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे आणि ताबा घेण्यापूर्वी आपण व्हॅलिडिटी सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. त्यासाठी संबंधित समितीला जे पत्र इश्यू करायचं आहे माडामार्फत ते ऑनलाईन इश्यू केलं जाईल. आपण त्यासाठी फक्त समितीचं कुठला जिल्हा आहे तर जिल्हा फक्त सिलेक्ट करून एक पत्र सबमिट करायचं ऑनलाईन. आम्ही 24 तासाच्या आत समितीला जे पत्र आपण माडामार्फत दिलं जातं व्हॅलिडिटी सर्टिफिकेट इश्यू करण्यासाठी ते इश्यू केलं जाईल. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आता जे सांगितलं तेच. हे फक्त हा विषय जे विजेते अर्जदार असतील
त्यांच्यासाठी येणार आहे. आपल्याकडे जर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल, जे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट 2019 नंतर दिले आहेत, हे सर्व बार्टीच्या वेबसाईटवर अवेलेबल आहेत. याची खात्री किंवा याची सत्यता पडताळणी माडा आम्ही स्वतः ऑनलाईन करून त्याचं रिपोर्ट तुमच्या लॉग इनमध्ये आम्ही प्रसिद्ध करतो. जे व्हॅलिडिटी प्रमाणपत्र 2019च्या पूर्वी दिले आहेत की ज्यावर ऑनलाईन ते अवेलेबल नाहीत, असे प्रमाणपत्र आम्ही संबंधित समितीला व्हेरिफिकेशनसाठी व्हॅलिडिटीसाठी पाठवतो आणि व्हॅलिडिटीचा रिपोर्ट आल्यानंतर त्याबाबत पुढची ही प्रोसेस चालू असते. म्हणजे यासाठी तुम्हाला देकारपत्र वगैरे थांबवलं जात नाही, फक्त ताबा देण्यापूर्वी ही प्रक्रिया करून घेतली जाते. फिजिकल हँडिकॅपचं जो प्रवर्ग आहे यासाठी युनिक आय डी जे स्वावलंबनी इश्यू केलेलं आहे, फक्त हे स्वावलंबनी इश्यू केलेलं आय डी किंवा दाखला ह्या दोनपैकीच आपण ग्राह्य धरणार आहोत. इतर कुठलं तुमचा दाखला असेल फिजिकल हँडिकॅपचा तो सिस्टीममध्ये गृहीत धरला जात नाही, कारण आपण ऑनलाईन व्हेरिफिकेशन करत असल्यामुळं. तर ज्यांच्याकडे हा स्वावलंबनी दिलेला युनिक आय डी कार्ड किंवा स्वावलंबनचं प्रमाणपत्र नसेल त्यांनी तसं प्रमाणपत्र काढून घ्यायचं आहे किंवा स्वावलंबनचा UDID तयार करून तो अपलोड करायचा आहे. आणि हे मिनिमम डिफिशियन्सी आणि 40% डिफिशियन्सीचा जे मिनिमम जो त्यांचं प्रमाणपत्रामध्ये उल्लेख पाहिजे त्यामध्ये. यामध्ये फक्त 2 जे प्रवर्ग आहेत, फ्रीडम फायटर आणि MPMLA, यांना आपण फ्रीडम फायटरचं प्रमाणपत्र कलेक्टर ऑफिसने लॉटरीमध्ये विजेते झालेल्या लोकांनाच फक्त इश्यू केलं जातं. त्यामुळे यांना आपण स्टिक केल्यानंतर इथं अपलोड जरी नाही केलं प्रमाणपत्र तरी आपण त्यांना ह्या प्रक्रियेमध्ये भाग घेण्यास परवानगी देतो. ज्यावेळेस विजेते होतील त्यानंतर त्यांनी ताबा घेण्यापूर्वी संबंधित जिल्हाधिकारी यांचं विहित नमुन्यातील प्रमाणपत्र फ्रीडम फायटर किंवा त्यांच्या वारसाचं आपण दाखल करायचं आहे. एक सर्व्हिसमॅन अँड डिफेन्स हे याच्यामध्ये 2 प्रवर्ग आहेत. एक तर डिपेंडंट फॅमिलीज आणि एक सर्व्हिसमॅन. जे नियमित सेवा होऊन निवृत्त झालेले आहेत एक सर्व्हिसमॅन आणि किंवा त्यांचे वारस यांच्यासाठीचं एक प्रवर्ग आहे. दुसरा प्रवर्ग जो आहे की जे DF DF प्रवर्गासाठी जे आर्मी नेव्ही किंवा याच्यामध्ये असणारे सर्व्हिसमध्ये असताना डेथ झाली आहे किंवा जे मिसिंग डिक्लेअर केले आहेत, म्हणजे इंडो चायना वॉर किंवा इंडो पाक वॉरमध्ये अशा लोकांचे ज्यांना अपंगत्व आलेलं आहे किंवा मिसिंग डिक्लेअर केले आहेत किंवा डेथ झाली, यांच्या फॅमिलीसाठी एक वेगळे रिझर्वेशन आहे. तर ह्या दोन्ही कॅटेगरीसाठी अर्ज करताना त्या प्रमाणचं प्रमाणपत्र आपण खात्री करून तोच प्रवर्ग निवडावा. कधीकधी चुकीचा प्रवर्ग निवडला तर त्या ठिकाणी अपात्र होण्याची शक्यता आहे. म्हणजे आपण जर एक सर्व्हिसमॅन असेल किंवा एक सर्व्हिसमॅनचे वारस असाल तर आपण एक सर्व्हिसमॅनच प्रवर्ग निवडणं अपेक्षित आहे. जर आपण DF प्रवर्गामध्ये असेल की ज्यांचे मिसिंग आहेत किंवा डेथ झाले आहे इन सर्व्हिसमध्ये, अशा यांना आपण DFमधून अर्ज करायचा आहे. आर्टिस्टसाठी आपण कल्चरल अफेअर्स जे आहे डायरेक्टर ऑफ कल्चरल अफेअर्स महाराष्ट्र गव्हर्नमेंट यांनी इश्यू केलेलं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. ते प्रमाणपत्र ज्यांच्याकडे आहे असे आपण आर्टिस्ट याच्यामध्ये अर्ज करू शकतात. हा सुद्धा मागाशी सांगण्याचं राहून गेलं, आर्टिस्टसुद्धा आपण यांचं प्रमाणपत्र आफ्टर विनर म्हणजे ड्रॉ झाल्यानंतर जे विनर लोक आहेत त्यांच्याकडूनच हे आर्टिस्ट प्रमाणपत्र घेतो. तो पण यांना अर्ज करण्यामध्ये परवानगी दिली. जरी आता त्यांच्याकडे आर्टिस्ट प्रमाणपत्र नसेल, फक्त मात्र त्यांनी ही खात्री करून घ्यायची ह्या प्रवर्गात अर्ज निवड करताना की त्यांना असा दाखला मिळणार आहे किंवा नाही. असा दाखला जर तुम्ही आर्टिस्टमध्ये विजेते झाले आणि जर आपल्याला विहित नमुन्यामधील संबंधित अथॉरिटीने डायरेक्टर ऑफ कल्चर अफेअर्स यांनी प्रमाणपत्र इश्यू केलं नाही तर आपला ताबा मिळण्यामध्ये अडचणी येऊ शकतात. बरोबर. जर्नलिस्टसाठी आपण माडाचे जे PRO आहेत, चीफ PRO ऑफिसर यांच्याकडे अर्ज करायचा आहे आणि त्यांनी दिलं विहित नमुन्यातील पत्रकार असल्याचं प्रमाणपत्र ते साईटवर अपलोड करायचं आहे. म्हणजे PROचं जे सर्टिफिकेट, जर्नलिस्टचं जे सर्टिफिकेट आहे ते म्हाडामार्फतच मिळणार आहे. पण म्हाडामार्फत मिळण्यासाठी तुम्हाला PRO डिपार्टमेंटकडे सदर अर्ज सादर करायचा आहे.
MPMLAसाठी जे रिझर्वेशन आहे या ठिकाणी म्हणजे सिटिंग आणि XMPMLA हे अर्ज करू शकतात. त्यांनाच जे विहित नमूदलेलं प्रमाणपत्र आहे हे त्यांनी विजेते झाल्यानंतर पोझिशनपूर्वी दाखल करायचं आहे. हां, PMIसाठी आपण जर PMIचं रजिस्ट्रेशन केलं असेल तर तो नंबर आपण द्यायचा आहे. आपलं जर रजिस्ट्रेशन नसेल तर हे रजिस्ट्रेशन म्हाडामार्फत ताबा घेण्यापूर्वी करून घेण्यात येईल. फक्त PMIसाठी अर्ज करताना एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवायची की अर्जदार आणि अर्जदाराची पत्नी किंवा पती यांचं भारतामध्ये कुठेही पक्के घर असू नये, ही महत्त्वाची अट आहे. त्याचबरोबर यापूर्वी त्यांनी PMI योजनेचा कुठेही लाभ घेतलेला असेल तर ते अपात्र होतील. PMI योजनेसाठी केंद्र शासनाकडून आणि राज्य शासनाकडून जी सबसिडी मिळते, ही सबसिडी मिळण्यासाठी प्रत्येक अर्जदाराचं सर्वे कोड जनरेट केला जातो आणि हा सर्वे कोड केवळ एकदाच जनरेट होतो. तो PM पोर्टलवर जनरेट होतो, PMIच्या साईटवर. त्यामुळे ही खबरदारी घ्यायची की त्यांनी जर यापूर्वी लाभ घेतला असेल किंवा त्यांचा सर्वे कोड इतर कुठल्या विकासाकडे असाइन झाला असेल तर अशा अर्जदारांना त्यांची पात्रता निश्चित होणार नाही. हे सर्व आपण डॉक्युमेंट्स तयार केल्यानंतर आपला असा प्रोफाईल तयार होईल, ॲप्लिकंटचा प्रोफाईल. ॲप्लिकंटचा प्रोफाईल आपण डॉक्युमेंट सगळे अपलोड केल्यानंतर आपण E-साईन करायची. E-साईन म्हणजे आपण केलेलं प्रतिज्ञापत्र आहे. या ठिकाणी आपण आधार नंबर आणि OTP टाकून आधार साईन घेतो आहे. आपण पेनांनी स्वाक्षरी करून दिलेलं प्रतिज्ञापत्र, त्याची जी लिगल स्टेटस आहे की त्याची जी कायदेशीर महत्त्व आहे तेच महत्त्व ह्या प्रतिज्ञापत्राचं आहे. म्हणजे आपण जे आधार साईन करून दिलेलं प्रतिज्ञापत्र आहे, या प्रतिज्ञापत्रामधील माहिती जर खोटी आढळली तर आपण त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यास पात्र ठरणार आहोत. यात करताना एक सांगतो की सपोज आपण म्हाडा एम्प्लॉई, स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहात, सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहात, आपल्याकडे जे प्रमाणपत्र नसतील तर आपण आता प्रोफाईल बाकी तयार करून घ्या. E-साईन करण्यापूर्वी आपण संबंधित अथॉरिटीचं सहीचा दाखला आणून तो अपलोड करून पुढे E-साईन करून आपण अर्ज करू शकतात. आपलं प्रोफाईल पूर्ण झाल्यानंतर आपण ॲप्लिकंट E-साईन झाल्यानंतरच आपला जे आपल्या उत्पन्न गटानुसार स्कीम उपलब्ध आहेत त्या उपलब्ध दिसतील आणि त्यासाठी आपला अर्ज करता येईल. अर्ज केल्यानंतर आपण EMD भरायची. ज्या अर्जामध्ये EMD आलेले आहेत असेच अर्ज फक्त लॉटरीसाठी घेतले जातील. हो, परत एकदा इथे ॲप्लिकंटला त्याचा प्रोफाईल पूर्ण दिसणार आहे, प्रोफाईल समरी. त्याने कुठले डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत ते सगळे दिसणार आहेत व्ह्यू ऑप्शनमधून. जर इन केस E-साईन करण्याच्या अगोदर कुठले डॉक्युमेंट्स चेंज करायचे आहे, एडिट करायचे आहे तर ते करू शकतात. म्हणजे रिअपलोड होऊ शकतं आहे बिफोर E-साईन. तर ते एकदा खात्री करून घेणे, आपण जी माहिती दिलेली आहे, जे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहे ते योग्य आहे किंवा नाही, किंवा आपल्याला जे डॉक्युमेंट द्यायचे आहेत तेच डॉक्युमेंट आपण अपलोड केलेले आहे. आणि सरांनी सांगितल्यानुसार सेल्फ डिक्लेरेशन हे E-साईनने व्हॅलिडेट होणार, त्यामुळे तेच डॉक्युमेंट हे तुमचे असणार आहे. मागच्या वेळेसपेक्षा आपण बदल थोडासा असं केला आहे की आपण डिजिलॉकर थ्रू डॉक्युमेंट्स घेतो. याचे दोन महत्त्वाचे कारणं आहेत. इमेज, प्रॉपर इमेज फेच केल्या लोक अपलोड करत नव्हते, त्यामुळे अर्धवट आधार कार्ड किंवा चुकीचं आधार कार्ड, पॅन कार्ड सुद्धा काही येत होते. तर ह्यामुळे डिजिलॉकर सिंपल आहे. आपण डिजिलॉकर ॲप डाउनलोड करायचे आहे. एका डिजिलॉकरमध्ये आपण घरातील सर्व लोकांचे प्रोफाईल तयार करू शकतात. प्रोफाईल हा आधार बेस होतो डिजिलॉकरमध्ये. आपण आधार नंबरला म्हणजे एक मोबाईल नंबर मल्टिपल आधार नंबरला जरी असं असेल तरी मल्टिपल प्रोफाईल त्यामध्ये तयार होतात. आपण कुटुंबातील की जे अर्जदार करणार आहे त्यांचं डिजिलॉकरमध्ये किमान आधार आणि पॅन हे दोन बाबी आपण असाइन करून घ्यायचे आहे. एक फक्त ह्या चार गोष्टी आपल्याकडे असतील म्हणजे डिजिलॉकरमध्ये सेल्फ आणि स्पाऊसचा आधार आणि पॅन असाइन केला आहे. तुमच्याकडे डोमेसाईल आहे 8 नंतर इश्यू केलं की ज्याचे बारकोड आहे आणि ITRचे पासवर्ड तुमच्याकडे आहेत. ह्या जर गोष्टी असतील तुमच्या लिहिल्या तुमच्यासोबत तर मोजून 5 ते 7 मिनटामध्ये तुमचं प्रोफाईल तयार होतं जनरल कॅटेगरीसाठी. आणि जे राखीव प्रवर्ग आहेत त्यांसाठी एक अतिरिक्त डॉक्युमेंट्स फक्त कास्ट सर्टिफिकेट किंवा विशेष प्रवर्गाचं प्रमाणपत्र. म्हणजे आपल्याकडे फक्त 2 डॉक्युमेंट्स आवश्यक आहे, एक डोमेसाईल आणि आपण जर कॅटेगरीमध्ये असाल तर त्या कॅटेगरीचं सर्टिफिकेट. हे सोडून बाकी आपल्याकडं आधार नंबर, पॅन नंबर आणि मोबाईल लिंक नंबर असेल तरी
5 ते 7 मिनटामध्ये प्रोफाईल तयार होतो. डिजी लॉकरला आपण नसेल डाउनलोड केलं तर डाउनलोड करून घ्या. आधार नंबर आपलं प्रोफाईल तयार करून घ्या. पॅन नंबर टाकून पॅन डिजी लॉकरला असाईन करा. हे केल्यानंतर पुढच्या बाबी आपल्याला लगेच सोप्या जातील. ते सेल्फ डिक्लेरेशन आपल्याला OTP मार्फत व्हेरीफाय करायचं आहे. त्यानंतर आपल्याला लॉटरी ॲप्लिकेशनसाठी अप्लाय नावचा जो टॅब आहे तो एनेबल होणार आणि तुम्ही लॉटरीसाठी अप्लाय करू शकताय. तर ही प्रोफाईल समरी परत एकदा तुम्हाला दिसेल आणि तुम्हाला अप्लाय नावचा जो ऑप्शन आहे तो दिसेल. यामध्ये आता अप्लाय नावमध्ये म्हाडामार्फत ज्या पण मंडळाच्या लॉटरी लाईव्ह असतील त्या लॉटरी तुम्हाला इथे दिसतील आणि त्या लॉटरींमधील जे स्कीम अवेलेबल असणार आहे त्या स्कीम तुम्हाला पूर्णतः इथे दिसतील. तुम्हाला ज्या स्कीमसाठी अप्लाय करायचं आहे त्या स्कीम तुम्ही सिलेक्ट करायच्या आहे. तुम्हाला स्कीम आणि खाली अप्लाय हे बटन दिसत आहे. तिथे तुम्हाला त्या ॲप्लिकेशनच्या स्टार्ट डेट एंड डेट ह्या प्रॉम्प्टली हायलाईट होत आहे. इथे ॲप्लिकेशन डेट आणि पेमेंट डेट. आता तुम्ही तुमचा उत्पन्नाचा दाखला ITR अपलोड केलेला आहे. त्यामुळे तुम्हाला ज्या स्कीम दिसत आहे त्या तुमच्या इन्कम ग्रुपनुसार दिसणार आहे. इन्कम ग्रुप जो पण आहे तो The scheme will be displayed as per income group, caste category. तर यात ॲप्लिकंट स्कीम डिटेल्स, ॲड्रेस, एरिया, त्या स्कीम याची सदनिकेची किंमत किती आहे हे सगळे डिटेल्स दे कॅन व्ह्यू आणि मग ते यातनं सिलेक्ट करू शकताय. स्कीम सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला EMD आणि ॲप्लिकेशन चार्जेसचे पेमेंटसाठी ऑप्शन येणार. आय ॲग्री टर्म्स अँड कंडिशन बिफोर पेमेंट तुम्हाला क्लिक करायचं आहे. ऑनलाईन पेमेंटची प्रोव्हिजन इथं करण्यात आलेली आहे. म्हाडामार्फत कुठेही ऑफलाईन पेमेंट स्वीकारले जात नाही. कृपया हे लक्षात घ्यावे. आणि आपण सोडतीमध्ये सहभागी होण्याच्या अगोदर आपण फक्त ॲप्लिकेशन फी आणि सदनिकेला असलेली EMD इतकेच आपण पेमेंट म्हाडा ॲक्सेप्ट करतं बिफोर लॉटरी. सदनिकेची पूर्ण पेमेंट हे लॉटरी लागल्यानंतर म्हणजे तुम्ही विनर झाल्यानंतरच करायचे आहे. तुमची रिसिप्ट तुमचं पेमेंट झाल्यानंतर लगेचच तत्काळ तुम्हाला व्ह्यू रिसिप्टमधून तुम्हाला तुमचे पूर्ण ट्रान्झॅक्शन डिटेल्स मिळतील. तर थोडक्यात हा ओव्हरव्ह्यू देण्यामागचं कारण असं की तुम्ही फक्त म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळामार्फतच सोडत प्रक्रिया पार पाडावी आणि म्हाडामार्फत कुठेही ऑफलाईन पेमेंट करण्यात येत नाही किंवा कुठलीही प्रोसेस ही ऑफलाईन करण्यात येत नाही. सर्व एंड टू एंड प्रोसेस इज ऑनलाईन. सो आमचं तुम्हाला निवेदन असं आहे की तुम्ही म्हाडाचे जे अधिकृत संकेतस्थळ आहे त्या संकेतस्थळामार्फतच सोडत प्रक्रिया राबवावी. थँक्यू. सन्माननीय वानखेडे सरांना एक विनंती करतो. त्यांनी आपलं एक मेसेज द्यावा आजचा जेणेकरून पुढला आपला वेबिनार कंटिन्यू करता येईल. नमस्कार. सर्वप्रथम मी रक्षाबंधनाच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो. म्हाडामार्फत हे सदनिकांच्या लॉटरीबाबतची जी प्रोसेस आता सुरू आहे त्याबद्दल सर्व नागरिकांना मी एक आवाहन करतो की आता सविता मॅडमनी सांगितल्याप्रमाणे सर्व नागरिकांनी म्हाडाचा जो अधिकृत संकेतस्थळ आहे त्या स्थळावरूनच सगळं फॉर्म भरायचं, पैसे भरायचं ती प्रोसेस त्यांनी करावी.
त्याच्याशिवाय कुठल्याही दुसऱ्या प्रकारच्या लिंक्स किंवा दुसऱ्या प्रकारचे संकेतस्थळं त्यावर जाऊ नये आणि त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं ट्रान्झॅक्शन करू नये. तसंच म्हाडामार्फत हेल्पलाईन नंबर दिल्या गेलेले आहेत. कुठलीही अडचण असेल तर त्या हेल्पलाईन नंबरवर त्यांनी फोन करून माहिती घ्यावी आणि कुठलीही अडचण असेल तर त्याच्याबद्दल आम्ही त्यांच्या शंका किंवा त्यांचे काही त्यांना काही मदत लागली असल्यास ह्या सर्व प्रकारच्या मदतीची सोय म्हाडामार्फत करण्यात आलेली आहे. तरी सर्व इच्छुकांना मी शुभेच्छा देतो आणि त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात या सोडतीमध्ये भाग घ्यावा ही विनंती करतो. धन्यवाद. आपण क्वेश्चन आन्सर घेणारच आहोत. म्हणजे आता मेजर जे विषय आपण प्रश्नांमध्ये विचारले आहेत तर डिजिलॉकरबाबत बऱ्याच लोकांचं प्रश्न आहे. तर मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आपण डिजिलॉकर ॲप प्रथम डाउनलोड करायचे आहे. या डिजिलॉकरमध्ये आपलं स्वतः आणि स्पाऊसचं प्रोफाईल तयार करायचं आहे. प्रोफाईल हे आधार बेस तयार होतं. आपण आधार नंबर आणि OTP टाकला की डिजिलॉकरचं लॉग इन क्रिएट होईल. त्यानंतर आपण इतर सर्व डॉक्युमेंट्स डिजिलॉकरमध्ये ॲक्सेस करू शकतात. बाकीच्या डॉक्युमेंट्सची गरज नाही. आपला फक्त आधार आणि पॅनची गरज आहे. पण पॅन आणि आधार ह्या दोन डॉक्युमेंट्स कंपल्सरी डिजिलॉकरला असाइन करू. याचा फायदा असा आहे की डिजिलॉकर थ्रू जे आपण डॉक्युमेंट्स घेतो आधार कार्ड हे मास्क केले असतात. म्हणजे आपला प्रायव्हसी जे आहे पूर्ण आधार नंबर आम्ही पुढे शेअर केला जात नाही. मास्क आधार नंबर आम्ही कॅप्चर करतो. त्याचबरोबर आधारची पूर्ण इमेज म्हणजे अर्धवट इमेज येत नाही. त्याचबरोबर अपलोड करण्यापेक्षा आपलं नंबर टाकलं की फोटो काढायची गरज नाही. त्याचं PDF किंवा इमेज फॉर्मॅट करायची गरज नाही. तर ऑटोमॅटिक म्हाडाच्या वेबसाईटवर आधार नंबर आणि पॅन नंबर येतं. काही कमी केसेस आहेत पण काही केसेस अशा आहे की जिथं आधार नंबरवरील नाव आधार कार्डवरील नाव आणि पॅन कार्डवरील नावमध्ये मिसमॅच आहे. असे मिसमॅच असणारे नाव डिजिलॉकरमध्ये फेच केले जात नाही किंवा असाइन केले जात नाही पॅन कार्ड नंबर. तर अशा केसमध्ये आधी त्या ॲप्लिकंटनी स्वतःचं प्रोफाईल तयार करायचं म्हाडा वेबसाईटवर म्हाडा ॲपमध्ये आणि नंतर त्या स्पाऊसनी जर त्यांचं प्रोफाईल तयार केलं तर ते सिस्टीममधून स्पाऊसचे जे आधार आणि पॅन जे लिंक होत नाही ते आम्ही कॅप्चर करण्याची व्यवस्था केलेली आहे. मग ज्या अर्जदाराच्या स्पाऊसच्या आधार आणि पॅनच्या नावामध्ये व्हेरिएशन आहे त्या केसमध्ये स्पाऊसचं प्रोफाईल प्रथम तयार करायचं म्हाडाच्या वेबसाईटवर आणि नंतर ॲप्लिकंटनी स्वतःचं प्रोफाईल तयार करायचं आहे. आपण ITR जो पूर्वी ITRचं इमेज आपण अपलोड करून घ्यायचो. इमेज अपलोड करताना OCR टेक्नॉलॉजी थ्रू त्याचं रीड केलं जायचं. त्याच्यामध्ये काही लिमिटेशन असल्यामुळे आपण आता ITR हा API थ्रू त्याची फेच केला जातो. त्यामुळे आपण आपला ITR फाईल करताना त्याचा पासवर्ड टाकायचा आहे स्वतःचा आणि स्पाऊसचा. आपल्या आधारचं जर आपण स्वतः अपलोड केला ITR जर फाईल केला असेल तर तो पासवर्ड आपल्याकडे असेलच. जर आपण CA मार्फत करत असाल तर तो आपण CAकडून तो पासवर्ड घ्यायचा आहे. जर आपण 2 स्टेप व्हेरिफिकेशन ठेवलं असेल ITRसाठी तर प्रथम 2 स्टेप व्हेरिफिकेशन आपण काढून टाकायचं आहे. म्हणजे OTP आणि पासवर्ड असं 2 स्टेप व्हेरिफिकेशन असेल तर अशा स्वरूपाचे ITR या सिस्टीमला फेच करता येणार नाही. तर ते फेच होण्यापुरतं म्हणजे तुमचं प्रोफाईल क्रिएट होण्यापुरतं आपण 2 स्टेप व्हेरिफिकेशन काढून फक्त सिंगल म्हणजे पासवर्डचं व्हेरिफिकेशन टाकायचं की जेणेकरून आपला तुमचं ITR डिटेल्स उपलब्ध होईल म्हाडासाठी. हां आपल्याला खूप म्हणजे आम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला आहे. म्हणजे वेबिनार चालू होण्यापूर्वी जवळपास 400च्या आसपास प्रश्न म्हणजे 12 वाजेच्या आतच आले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने ठीक आहे आता मध्ये ह्या डेव्हलपमध्ये 2 दिवस आमच्या ॲपला थोडा विषय होता. ॲप अपडेट होत होते पण आत्ता दोन्ही ॲप म्हणजे Android ॲप आणि iPhoneवरील ॲपसुद्धा अपडेट झालेले आहेत आपलं. त्यामुळं जिथं मिसमॅच नाही आहे नावामध्ये
यांना कुठल्या परिस्थितीमध्ये 5 ते 7 मिनटापेक्षा जास्त वेळ लागणार नाही. आपलं काही अडचण आली तर हेल्पलाईन नंबर आपण निश्चित फोन करू शकतात. त्यामध्ये आपल्याला आम्ही निश्चित मदत करू. हां, क्वेश्चन आन्सर्सचं सेशन आपण स्टार्ट करूया आता. याच्यामध्ये ग्रॉस इन्कम पकडणार काय, आता ह्यावेळेस आम्ही बदल असं केला आहे की आपण आपलं इन्कम मेन्शन करायचं आहे. त्यामध्ये इन्कम मेन्शन करताना ॲक्नॉलेजमेंटच्या पानावर जे टोटल इन्कम आलेलं आहे ते एक्झॅक्ट फिगर आपण टाईप करायची आहे. ती जर मिसमॅच झाली तर तुमचं ITR फेच होणार नाही. ग्रॉस इन्कम किंवा आतील पानावर इन्कम ॲक्नॉलेजमेंटच्या पहिल्या पानावर जे टोटल इन्कम दिलेलं आहे ते टोटल इन्कमचं एक्झॅक्ट रक्कम आपण स्वतःची आणि स्पाऊसची नमूद करायची. त्यानंतर आपण ITR अपलोड करायचं आहे. घेऊया क्वेश्चन्स हो. घेऊया आता. अमे भंडारी यांच्याकडून प्रश्न आहे, कॅन HIG अप्लाय इन LIG और MIG? नाही, हां, आता आणि सर्वांना परत एक सूचना विनंती अशी राहील की आम्ही बुकलेट म्हणजे सुंदर अर्ज करण्यापासून ताबा घेण्यापर्यंत सर्व प्रक्रिया स्टेप बाय स्टेप बुकलेटमध्ये दिलेल्या आहे. माझी खात्री आहे आपण जर माहिती पुस्तिका पूर्ण वाचली तर एकही शंका राहणार नाही. त्यामुळे प्रथम आपण माहिती पुस्तिका पूर्ण वाचून घ्यावी. त्या माहिती पुस्तिकेमध्ये ही सर्व माहिती दिलेली आहे. त्यामध्ये शासनाचा GR सुद्धा नमूद केला आहे. त्यानुसार आपण ज्या उत्पन्न गटामध्ये आहात त्यापेक्षा एक गट अबाव, म्हणजे आपण EWSमध्ये असाल तर EWS आणि LIG ह्या 2 गटातील स्कीमसाठी अर्ज करू शकतात. आपला उत्पन्न गट हा LIG अल्प उत्पन्न गट असेल तर आपण LIG आणि MIG ह्या 2 उत्पन्न गटासाठी त्यामधील योजनेसाठी अर्ज करू शकतात. त्यामुळे आपण जर HIG उत्पन्न गटात मोडत असाल तर आपण केवळ फक्त HIG उत्पन्न गटातील सदनिकेसाठीच अर्ज करू शकतात. इतर कुठल्याही सदनिकेसाठी आपला अर्ज करता येणार नाही, कारण आपल्याला त्या किंवा ते दिसणारच नाही साईटवर. थँक्यू गायकवाड सर. आता सरांनी म्हटल्याप्रमाणे माहिती पुस्तिका म्हणजे बुकलेट जे आहे ते वेबसाईटवर अपलोड करण्यात आलेलं आहे. तुम्हाला ते ऑनलाईन पण अवेलेबल आहे. तसंच इतर हेल्प फाईल पण आपण अवेलेबल केलेल्या आहेत. तर सेम जी लिंक आहे housing.mahada.gov.in ह्या लिंकवर तुम्हाला बुकलेट हेल्प फाईल देण्यात आलेली आहे. तुम्ही त्याचा पण म्हणजे फायदा घेऊ शकताय की प्रोसेस तुम्हाला अधिक कळण्यासाठी. सर पुढचा प्रश्न. आता किरण म्हणून यांनी विचारलं आहे डोमेसाईल सर्टिफिकेट प्रूफ म्हणून काय द्यायचं आहे. तर आपण 2018 नंतर इश्यू झालं डोमेसाईल सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. 2018 यासाठी की 2018 नंतरचा डेटाबेस MyITच्या सर्व्हरवर उपलब्ध आहे. त्यामुळे आम्ही 2018 नंतर इश्यू झालं डोमेसाईल सर्टिफिकेट हे ऑनलाईन व्हेरीफाय करू शकतो. पूर्वीचं जर आपल्याकडे डोमेसाईल सर्टिफिकेट असेल तर ते अपलोड करून चालणार नाही, कारण ते सिस्टीम थ्रू व्हेरीफाय होणार नाही. आपल्याला नवीन डोमेसाईल सर्टिफिकेट काढायचं आहे. डोमेसाईल 2दा किंवा 3दा किंवा किती वेळेस आपल्याला काढता येतं. त्यामुळे जुनं सर्टिफिकेट असेल तर नवीन मला मिळेल का नाही अशी शंका ठेवण्याचं कारण नाही. डोमेसाईल प्रमाणपत्राव्यतिरिक्त रहिवास दाखला किंवा इतर कुठल्याही स्वरूपाचं रहिवास पुरावा चालणार नाही. केवळ आणि केवळ आपला आदिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाईल प्रमाणपत्र हे अपलोड केलं असावं. त्याला बारकोड असावं आणि तो 2018 नंतरचं इश्यू केलं असावं. त्यानंतर सर एक प्रश्न पल्लवी यांनी विचारलेला आहे, गव्हर्नमेंट रिटायर्ड पर्सन कॅन अप्लाय फॉर म्हाडा. काय गव्हर्नमेंट रिटायर्ड पर्सन कॅन हो, आपण स्टेट गव्हर्नमेंट सर्वंट असाल, रिटायर असेल तरी आपण अर्ज करू शकतात. विक्रांत उन्नावरे यांनी एक विचारलं आहे की मी मागच्या वेळेस फॉर्म भरला होता पण लॉटरी लागली नाही, ह्यावेळेस फॉर्म भरला तर लागेल का? निश्चितच आपण प्रयत्न करा. शेवटी लॉटरी लागणं किंवा न लागणं हे पूर्ण लकवर अवलंबून आहे. आमच्या शुभेच्छा आहेत आपल्याला, आपण अर्ज करावा. सचिन कनोजिया यांनी विचारलं आहे की टोटल इन्कम ग्रॉस इन्कम घेणार आहे की नेट इन्कम घेणार आहे कन्सिडर. मग अशा प्रश्न उत्तर दिलं आपण की आपण ॲक्नॉलेजमेंटवर जे उत्पन्न दिलं आहे तो एक्झॅक्ट नंबर आपण रक्कम नमूद करायची आहे. सोनाली कपिल गवांडे यांचा प्रश्न आहे, कॅन आय सबमिट डोमिसाईल रिसिप्ट?
नाही, आपण डोमेसाईल कंपल्सरी आहे, त्यामुळे रिसिप्ट आपल्याला अपलोड करून चालणार नाही. आपण डोमेसाईल प्रमाणपत्रच आपण अपलोड करायचं आहे. दीपक चिपळूणकर यांचा प्रश्न आहे, काइंडली प्रोव्हाइड लॉग इन लिंक टू अप्लाय मुंबई लॉटरी. तेच आम्ही परत तेच सांगू शकतो की housing.mahada.gov.in हे एकमेव अधिकृत संकेतस्थळ आहे म्हाडाच्या लॉटरीमध्ये भाग घेण्यासाठी. श्रीकृष्ण कुंडलिक केदारे यांनी विचारलेलं आहे, BMC कर्मचाऱ्यांसाठी राखीव जागा आहेत का? नाही, BMC कर्मचाऱ्यासाठी स्वतंत्र असं आरक्षित हे नाही आहे, वेगळं आरक्षित गट नाही आहे BMC कर्मचाऱ्यासाठी. आनंद यांचा प्रश्न आहे, ITR ॲन्युअल इयर 2023-2024 लागेल की 2024-2025 लागेल उत्पन्न? हां, आपण फायनान्शियल इयर 23-24 या वर्षाचं आर्थिक वर्षाचं आपण उत्पन्न घेत आहोत. असेसमेंट इयर विचारणार तर 24-25 या वर्षाचं असेसमेंट इयरचं उत्पन्नाचा दाखला ITR द्यायचा आहे. थोडक्यात- फायनान्शियल इयर 23-24 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या कालावधीमध्ये आपलं जे एकूण उत्पन्न आहे त्या उत्पन्नाबाबतचा आपण पुरावा द्यायचा आहे. पुरावा 2 प्रकारे असू शकतात, एक तर ITR असेल किंवा तहसीलदार यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला असेल. खूप सारे प्रश्न आय वॉन्ट टू नो द फ्लॅट प्राईस किंवा एरिया हे जे आहेत, तर आम्ही खूप डिटेलमध्ये प्रत्येक स्कीम डिटेल्स दिलेले आहेत. तुम्हाला जे होमपेज दाखवलं होतं housing.mahada.gov.in यावर एक स्टार्ट लॉटरी किंवा एक व्ह्यू स्कीम्स म्हणून जी टॅब आहे, व्ह्यू स्कीम्समध्ये पूर्ण डिटेल्स तुम्हाला प्रत्येक स्कीम वाईज देण्यात आलेले आहे. एरिया किती आहे, त्याची प्राईस किती आहे, लोकेशन मॅप कुठे आहे, हे सर्व त्याचे फोटोज आम्ही टाकलेले आहेत, तर कृपया तुम्ही ते बघावे. सचिन गुंडगे यांचा प्रश्न आहे, म्हाडा लॉटरीकरिता किती अर्ज करू शकतो? हां, अर्ज आपला एका गटासाठी म्हणजे एका स्कीमसाठी आणि एका कॅटेगरीसाठी एक अर्ज करता येईल. बाकी आपण किती अर्ज करू शकतात, फक्त मर्यादा हीच आहे की आपण एका स्कीम कोडमध्ये एका प्रवर्गामध्ये केवळ एकच अर्ज करू शकतात. वेगवेगळ्या प्रवर्गामध्ये आपण जर पात्र असाल तर आपण वेगवेगळ्या प्रवर्गामध्ये एका स्कीमसाठी सुद्धा अर्ज मल्टिपल ॲप्लिकेशन करू शकतात, 2 किंवा 3. सर एक विद्याधर संसारे यांचा प्रश्न आहे, हॅलो सर, आय एम कॉलेज स्टुडंट, एज 24 years old, माय फादर इज फार्मर, कॅन आय अप्लाय टू म्हाडा लॉटरी 2024 for EWS and PMAY category with my father income certificate? My father already got PMAY Awas Yojana home in village. PMAYसाठी पात्रता आम्ही बुकलेटमध्ये दिली आहे. जर आपलं उत्पन्न 6 लाखापेक्षा कमी असेल, अर्धाचं आणि अर्धाच्या स्पाऊसचं उत्पन्न आपण गृहीत धरतो या ठिकाणी, अर्धाच्या वडिलाचं किंवा आईचं उत्पन्न गृहीत धरलं जात नाही, आणि अर्धाचं देशामध्ये कुठेही पक्कं घर नसेल तर ते अर्ज करण्यास पात्र आहे. दिनेश देवराव पराडे, सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी काही घर राखीव आहेत का एम्प्लॉईज? सेंट्रल गव्हर्नमेंट जे 3 पूर्वी रिटायर झालेले आहे, 3 वर्ष आत किंवा येणाऱ्या 3 वर्षात निवृत्त होणार आहे, आजसाठी 2% रिझर्वेशन प्रत्येक स्कीम कोडमध्ये आहे. बुकलेटमध्ये किंवा जाहिरातमध्ये सर्व माहिती दिली आहे, त्याप्रमाणे आपण त्या स्कीमसाठी अर्ज करू शकतात. सर तनुश्री चिपळूणकर, व्हाय इज डोमिसाईल ऑफ 15 years ओनली व्हॅलिड? आय हॅव बीन ए रेसिडेंट ऑफ मुंबई फ्रॉम पास्ट 34 years. आय शुड बी एबल टू फिल द फॉर्म विदाऊट एनी हेजिटेशन. नाही, आपण नक्कीच अर्ज करू शकतात. फक्त हे जर आपला मॅन्युअल इंटरव्हेन्शन काढायचं असेल तर आपल्याकडे 2018 नंतर इश्यू केलं डोमेसाईल सर्टिफिकेट असावं. त्याचबरोबर आमचे पुस्तिकेमधील अट अशी आहे की मागील 5 वर्षात इश्यू झालेलं जे डोमेसाईल असेल की ज्यामध्ये 15 वर्षाचा रहिवास सिद्ध होतो असं, तर आपण नवीन डोमेसाईल काढा आणि अर्ज करू शकतो. आज आपल्याकडे वेळ आहे आणखी. प्रमोद भोजने, प्रधानमंत्री योजनेतील सदनिकेसाठी किती उत्पन्न गटातील अर्ज करू शकतात? त्यासाठी नोंदणी आवश्यक आहे का?
पती व पत्नी दोघांचे उत्पन्न एकत्र करून उत्पन्न गट ठरवला जातो का? पती व पत्नी वेगळे अर्ज करू शकतात का? बरोबर, अर्ज वेगळे करता येईल, पण उत्पन्न गट पती आणि पत्नी दोघांचे मिळून एकूण उत्पन्न जे आहे हे 6 लाखापेक्षा कमी म्हणजे पाहिजे. कौटुंबिक उत्पन्न सर, हो, बरोबर? पती आणि पत्नी दोघांचे मिळून एकत्रित उत्पन्न हे 6 लाखापेक्षा कमी पाहिजे. त्याचबरोबर दोघांचंही म्हणजे पती आणि पत्नी किंवा दोघांपैकी कोणाचं एकाचं भारतामध्ये कुठेही पक्के घर असू नये, ह्या 2 क्रायटेरियामध्ये बस असतील ते अर्ज करू शकतात. त्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेसाठी नोंदणी केली असेल तर तो नोंदणी क्रमांक पण द्यायचा आहे. नोंदणी केली नसेल तर मार्फत आफ्टर ड्रॉ ती नोंदणी करून घेण्याची व्यवस्था आम्ही करू. जागृती सर्वदियाने विचारलेलं आहे सर की लोन अवेलेबल होणार का लॉटरीनंतर? लोनचे आहेत, आपण 10% एकूण सदनिकेच्या 10% पेमेंट केल्यानंतर आपण ऑनलाईन बँक लोनसाठी NOC घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. त्या अर्जावर आम्ही तात्काळ 1 ते 2 दिवसामध्ये संबंधित बँकेच्या नावाने NOC इश्यू केली जाते. NOCसाठी अर्ज करताना संबंधित बँकेचं आपण प्री सँक्शन लेटर किंवा कर्जपूर्व मान्यता पत्र जे बँक इश्यू करते ते पत्र आपण सोबत अपलोड करणं आवश्यक आहे. सर एक प्रश्न आहे निलेश यांचा. माझी वाईफ जॉबला जात नाही, जिचे इन्कम मी कसे दाखवू? नाही, त्यांची इन्कम असेल तर दाखवायचं, नसेल तर दाखवायचं नाही. समजा आपण जर यामध्ये बऱ्याच लोकांच्या शंका अशा होतात की जर दोघे ITR फाईल करणारे असतील तर दोघांचे ITR आपण दाखल करायचे आहे. दोन्ही ॲप्लिकंट आणि ॲप्लिकंट स्पाऊस दोन्ही कमवते आहे आणि त्यात एक व्यक्ती जर आयकर विवरणपत्र भरणारी आहे आणि इतर व्यक्ती आयकर विवरणपत्र भरणार नाही, मात्र त्यांचं उत्पन्न आहे, तर अशा केसमध्ये आपण तहसीलदार यांनी इश्यू केलेला उत्पन्नाचा दाखला ते ज्या दाखल्यामध्ये ITRचं उत्पन्न समावेश आहे असं आपण अपलोड करू शकतो. सचिन यांनी विचारलेलं आहे की मला फ्लॅट कधीपर्यंत मिळू शकेल? आपण म्हणजे याच्यातल्या बहुतांशी स्कीममध्ये ओशी आलेली आहे. ज्या ठिकाणी आम्ही जाहीरमध्ये ओशी अप्राप्त असलेला आहे या सर्व ओशी डिसेंबर अखेर मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर आपण पेमेंट केल्यानंतर तात्काळ आम्ही ताबा देण्याची कारवाई करणार आहोत. पेमेंट झाल्यानंतर ताबा देण्यासाठी फारसा वेळ लागणार नाही. हे तेजस पकारे यांनी एक प्रश्न विचारला आहे. माय वेटलिस्ट नंबर इज 5 फॉर माडा मागाठाणे सिन्स 2023. कॅन आय नो हाऊ मेनी पीपल सरेंडर सो फार अँड हाऊ मेनी टेनामेंट्स आर अलाउड बाय माडा? वास्तविक हा प्रश्न आजच्या सेमिनारचा संबंधित नाही आहे, परंतु जी वेटलिस्ट ऑपरेट होते याचे मेसेज आपण साईटवर दिसतात. म्हणजे आपण तुमच्या लॉग इनमध्ये खात्री करू शकतात की किती वेटिंग ऑपरेट झाली आहे आणि किती शिल्लक आहे. या ठिकाणी आणखी एक म्हणजे बऱ्याच लोकांची शंका असतात, हे मी क्लिअर करू इच्छितो की वेटिंग लिस्ट ही सॉफ्टवेअर थ्रू ऑपरेट केली जाते आणि त्या वेटिंग लिस्टमध्ये जे अर्ज पूर्वीचे काही सरेंडर केले असतील किंवा काही कारणाने अपात्र झाले असतील तर त्यानंतर क्रमानुसार वेटिंग ऑपरेट केली जाते. त्या वेटिंग लिस्टमध्ये अशी म्हणजे ठरवलं तरीसुद्धा खालील व्यक्ती आधी वेटिंग ऑपरेट झाला असं होऊ शकत नाही, तसं होणार पण नाही. म्हणजे ज्यावेळेस वेटिंग ऑपरेट होईल आपला नंबर जर असेल तर निश्चितच आपलाच नंबर येईल, आपल्याला डावलून खालचा कोणलाही तो वेटिंग ऑपरेट होणार नाही. ठीक आहे. गणेश साळगावकरचं प्रश्न आहे, मॅडम जर उत्तर देतील. सिन्स 2 weeks आय एम कंटिन्युअसली ट्राईंग टू गेट complete ITR verification process in MADA portal, but there is showing variance error again and again as I have my ITR up year 23-24. Furthermore, my Aadhaar and PAN also verified in DigiLocker. Even I have a proper income tax login credential which I am using in this process, but no luck. So please help to clear it so that I can proceed my Mumbai lottery application in this year. एरर काय दाखवतोय ते त्यांना दिलेलं आहे ना? त्यांचा ITR अपलोड करण्यामध्ये अडचण येतात त्यांना.
मग आता हा प्रश्न सॉल्व झालेला आहे आपल्याकडून आता. गणेश सालगावकर, तुम्ही एकदा परत प्रयत्न करून बघा, कारण की तुमचं ITR व्हेरिफिकेशनची जी प्रोसेस आहे ती आपण ITR थ्रूच ऑनलाईनच व्हॅलिडेट करत आहोत आणि तुम्ही बरोबर ITR 2023-24चा अपलोड करत आहात. तुमचे काय एरर येत आहे हे एक फक्त तुम्ही खात्री करून घ्या की तुमचं ITR तुम्ही फाईल करताना 2 स्टेप व्हेरिफिकेशन आपण दिलं असेल, म्हणजे Even पासवर्ड proper income. आणि OTP जर असं दिलं असेल तर आपण कृपया 2 स्टेप व्हेरिफिकेशनचं काढून तिथं फक्त पासवर्ड असं एकच 1 स्टेप व्हेरिफिकेशन जर ठेवलं तर हा विषय मला वाटतं सॉल्व होईल आपला. तसं आपण करून पहा, नाही झालं तर आमच्या हेल्पलाईन नंबरला फोन करा. हां, तुम्ही जर तुमचं हे व्हेरिफिकेशनची प्रोसेस जर कंप्लीट नाही झाली तर तुम्ही कॉल सेंटरला कॉल करावा किंवा तुम्ही आमच्या टेक्निकल सपोर्ट टीमला ईमेल करा, तुम्हाला एरर काय येत आहे, कारण तुम्ही हे क्लिअर नाही केलं इथे. फैज यांचा एक क्वेश्चन आहे, व्हॉट इज अंडर कन्स्ट्रक्शन स्कीम? आता सांगितलं त्याप्रमाणे अंडर कन्स्ट्रक्शन म्हणजे यांची ओशी अद्याप प्राप्त आहे. ह्या सर्व स्कीमची ओशी आम्हाला साधारण डिसेंबर अखेरपर्यंत मिळण्याची शक्यता आहे. एक सविता पलास्का यांचा क्वेश्चन आहे, आय वॉन्ट टू अपलोड स्पाउस डॉक्युमेंट्स बट द साईट टेक्स मी टू डिजिलॉकर वेअर ओनली माय अपलोडेड डॉक्युमेंट्स आर अवेलेबल. हाऊ टू अपलोड हिज डॉक्युमेंट्स, प्लीज गाईड. तर सरांनी ऑलरेडी याच्यावर तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे की तुम्ही सर्वप्रथम तर डिजिलॉकर हे ॲप इन्स्टॉल करा, त्यानंतर तुमचा आणि तुमच्या स्पाउसचा प्रोफाईल त्यावर क्रिएट करा. तुमचे डॉक्युमेंट्स तुमचं क्रिएट झाल्यानंतर डिजिलॉकरमार्फत जेव्हा तुम्ही लॉटरीसाठी अप्लाय करतात तेव्हा डिजिलॉकरमार्फत तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय केले जातील. अनिकेत यांचा प्रश्न आहे, कॅन मल्टिपल फॅमिली मेंबर्स अप्लाय फॉर द लॉटरी? येस ॲब्सोल्युटली. मग सांगितलं त्याप्रमाणे आपण वेगवेगळ्या कोडमध्ये फॅमिली मेंबर किंवा एकाच कोडमध्ये सर्व फॅमिली मेंबर अर्ज करू शकतात. सागर बोरनारे यांचा प्रश्न आहे, फॉर सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईज इन्कम सर्टिफिकेट फेदर अलाउन्सेस विल बी कन्सिडर्ड और ओनली बेसिक प्लस DA विल बी कन्सिडर्ड ॲज इन्कम, प्लीज क्लॅरिफाय दिस. मग सांगितल्याप्रमाणे आपण जे ॲक्नॉलेजमेंटला जी आपले टोटल इन्कम येतं हे तुमचे अलाउन्सेस वजा करूनच ती फिगर येते, त्यामुळं ती फिगर आपण तिला टाकायची आहे, तीच कन्सिडर केली जाईल. वेबसाईटच्या अनुषंगाने एररचे तुलनेने तसे क्वेश्चन कमी आहेत, म्हणजे अपेक्षित होतं त्या तुलनेमध्ये, कारण बहुतांश जे प्रॉब्लेम होते आम्ही गेल्या 2 दिवसामध्ये सॉल्व केले आहेत किंवा करण्याचा प्रयत्न आहे आमचा. तर ते बरेचसे प्रश्न एररच्या अनुषंगाने मला वाटतं आज नंतर राहणार नाही. एकच फक्त प्रश्न राहील की जो नेम मिसमॅचचा. तर मी मागाशी सांगितल्याप्रमाणे आपण अशा केसमध्ये मिसमॅच ॲप्लिकंटचं प्रथम प्रोफाईल तयार करायचं आणि त्यानंतर स्पाउसचं करायचं. तो प्रश्न पण आपण सॉल्व होईल आपोआप. सर एक प्रश्न आहे, जिल्हा परिषदेतले कर्मचारी कोणत्या कॅटेगरीमध्ये मोडतील? हा प्रश्न नेहमीच येतो. जिल्हा परिषदेचे मधील जे कर्मचारी यांना स्टेट गव्हर्नमेंट या प्रवर्गातून अर्ज करता येणार नाही, त्यांनी कृपया जनरल कॅटेगरीमध्ये अर्ज करावं. सोनल म्हणून यांनी एक प्रश्न विचारला आहे, आय ऑलरेडी ओन ए होम ऑन माय नेम, कॅन आय अप्लाय फॉर माडा लक्झरी सेगमेंट हाऊस इन मुंबई और बाय अप्लाय आफ्टर लॉटरी इन केस माय हाऊस नॉट सोल्ड आउट? आपली जी अट आहे ती मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आपल्या स्वतःच्या किंवा स्पाऊसच्या नावाने घर असू नये. भले ते माडाचं किंवा गव्हर्नमेंटचं नसेल तरीसुद्धा आपण यासाठी अर्ज करताच पात्र असणार नाही. जर इतर ठिकाणी आपण कुठल्या गव्हर्नमेंट स्कीमचा लाभ घेतला असेल तरीसुद्धा आपला अर्ज करता येणार नाही. मुंबई कॉर्पोरेशनच्या बाहेर आपलं खाजगी घर असेल
तर त्या केसमध्ये आपण PMI सोडून इतर स्कीमसाठी आपण अर्ज करू शकतात. त्याचबरोबर जे अर्जदार यापूर्वी माडा, सिडको किंवा इतर गव्हर्मेंट ऑर्गनायझेशनकडून त्यांनी सदनिकेचा लाभ घेतलेला आहे, अशासाठी आपण अर्ज करू शकतात. परंतु विनर झाल्यानंतर आपला पूर्वीची सदनिका ही सरेंडर करावी लागेल आणि जी माडाची पॉलिसी आहे किंवा संबंधित एजन्सी जी काही पॉलिसी आहे त्याप्रमाणे आपला रिफंड झाल्यानंतरच ह्या नवीन सदनिकेचा ताबा दिला जाईल. प्रियंका दिनकर यांचा प्रश्न आहे, कॅन HIG इन्कम ग्रुप अप्लाय इन MIG ग्रुप? नाही, मगाशी उत्तर दिलं आपण त्याचं. बरोबर. अक्षय गमरे, हाऊ टू फिल द फॉर्म, व्हॉट आर द स्लॅब्स फॉर इन्कम? हाऊ टू फिल द फॉर्म याचं आपण आता स्टेप बाय स्टेप एक प्रेझेंटेशन बघितलेलं आहे आणि इन्कम स्लॅब्स ते आपण टाकलेले आहेत, EWS, LIG, HIG आणि MIG. आपण बुकलेटमध्ये माहिती दिली आहे की हो. आपण कृपया वाचावी. त्यामध्ये या दोन्हीसाठी बुकलेट आणि हेल्प फाईल तुम्हाला नक्कीच मार्गदर्शक ठरेल. हिना म्हणून यांनी प्रश्न, इफ वी हॅव रजिस्टर्ड लास्ट डू वी हॅव टू फिल ऑल डिटेल्स अगेन? आपण जर मागच्या वर्षी जर रजिस्ट्रेशन केलं असेल तर या ठिकाणी फक्त आपला स्पाऊसचं आधार आणि पॅन कार्ड हे डिजिलॉकर थ्रू फेच करायचं आहे. त्याचबरोबर इन्कम पुरावा जो आहे आता करंट तो आपण अपलोड करायचा आहे. या व्यतिरिक्त बाकीचे डॉक्युमेंट्स आपला नव्याने परत अपलोड करण्याची गरज असणार नाही, म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेट असेल काही इतर माहिती असेल आपली. सर एक प्रश्न आहे, इफ एनीवन, विनोद यांचा, इफ एनीवन हू गॉट होम इन म्हाडा कोकण बोर्ड और पुणे बोर्ड कॅन अप्लाय फॉर मुंबई लॉटरी अगेन? मागे सांगितल्याप्रमाणे आपण अर्ज करू शकतात. पण आपण जर विजेते झालात ह्या लॉटरीमध्ये तर आपल्याला पूर्वी जी आपण सदनिका स्वीकारली आहे ती आपला सरेंडर करावं लागेल आणि ती सरेंडर केल्यानंतर म्हाडाच्या धोरणानुसार आपला रिफंड केला जाईल. त्यानंतरच आपण नवीन सदनिका घेण्यास पात्र असणार. बरेचसे प्रश्न जे आहेत हे साधारण ITR अपलोड होत नाही किंवा ITRच्या संदर्भात आहेत. तर ह्या दोन गोष्टी आपण प्रथम करून पहा. आपला ITRचा पासवर्ड आपल्याकडे असणं आवश्यक आहे. एक, ITR करताना जी रक्कम आपण ती नमूद करता ती रक्कम ॲक्नॉलेजमेंटच्या पहिल्या पानावर टोटल इन्कम जे नमूद केलं आहे एक्झॅक्ट तीच रक्कम ती टाकायची आहे. 2, आणि तिसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे जर आपण ITR फाईल करताना 2 स्टेप्स व्हेरिफिकेशन जर ठेवलं असेल म्हणजे आधार, पासवर्ड आणि OTP, तर त्या ठिकाणी आपण 2 स्टेपच्या ऐवजी 1 स्टेप व्हेरिफिकेशन करेक्शन करून घ्यायचं आहे सेटिंगमध्ये. त्यानंतर आपल्याला ITR व्हेरिफिकेशन, साधारण ITR व्हेरिफिकेशन एक 5 ते 10 मिनटामध्ये, काही केसेसमध्ये त्याला त्यापेक्षा जास्त वेळ लागू शकतो. परंतु ITR व्हेरिफिकेशन ह्या जर बाबी आपल्याकडे असतील, पासवर्ड आपण अचूक जर उत्पन्न त्यात नमूद केलं असेल ॲक्नॉलेजमेंटच्या पहिल्या पानावर आणि आपलं 2 स्टेप व्हेरिफिकेशन नसेल तर ITR व्हेरिफिकेशनसाठी कुठलीही अडचण येणार नाही. तर ह्या 3 बाबीची आपण खात्री करून घ्यायची आहे. या व्यतिरिक्त सर्वांनी housing.mhada.gov.in याच संकेतस्थळावरून अर्ज करायचा आहे. एका अर्जांनी प्रक्रियेबद्दल शंका उपस्थित केली आहे, परंतु आम्ही एक ग्वाही देऊ इच्छितो की आपण कृपया म्हणजे याच्यामध्ये जास्त संख्येने सहभाग व्हावे आणि पूर्ण पारदर्शक पद्धतीने आम्ही ही अर्ज करण्यापासून ते ताबा देण्यापर्यंतचं प्रक्रिया आपण राबवत आहोत. या ठिकाणी मानवी हस्तक्षेप अगदी जिथे आवश्यक आहे असं सोडला तर कोणत्याही ठिकाणी मानवी हस्तक्षेप नाही. लॉटरीचं जी ड्रॉ आपण केला जातो तो ड्रॉसुद्धा एक सिक्युअर पद्धतीमध्ये केला जातो. त्या ड्रॉमध्ये ही कोणाही व्यक्तीला किंवा कोणत्या संस्थेला काही हस्तक्षेप करण्याचा तिथं स्कोप नाही आहे किंवा तसं प्रयत्न पण होऊ शकत नाही. तर आपण कुठली शंका न ठेवता ह्या प्रक्रियेमध्ये विश्वास ठेवून भाग घ्यावा.
प्रीतम मटकर यांचा एक प्रश्न आहे. आय अप्लाइड फॉर अ डोमिसाइल सर्टिफिकेट while filling out the MHADA application form in previous round. Unfortunately, I was not selected in the lottery and forgot to download the certificate within the 6 months validity period. Now while filling out the MHADA form again, I am stuck because I need that certificate. When I visit the Apple Sarkar site, I cannot download it due to the expired validity. I contacted customer care, but they were unable to provide a solution. What should I do to obtain my domicile certificate or get assistance in resolving this issue? नाही, जुनं डोमेसाईल सर्टिफिकेट जर आपल्याकडे उपलब्ध होत नसेल तर आपण नवीन अर्ज करू शकता. नवीन डोमेसाईल एक 5 ते 6 दिवसात मिळू शकेल आणि आपला जर असाही वेळ आहे आपण अर्ज करण्यासाठी, त्यामुळे आपण नवीन डोमेसाईल सर्टिफिकेट मिळण्यासाठी अर्ज करावा. ते आपलं तात्काळ मिळेल जर जुनं आपल्याला उपलब्ध होत नसेल तर. मनोहर खांडेकर, माझा आणि पत्नीचा असे 2 वेगवेगळे अर्ज वेगवेगळ्या संवर्गातून भरू शकतो का? तर तुम्ही भरू शकताय पत्नीचा आणि तुमचे 2 वेगवेगळे अर्ज. काही कोकण मंडळाचे पण प्रश्न आले आहेत रिफंडबाबत. तर आपण कोकण मंडळाची संपर्क साधून तसे रिफंडचा विषय सॉल्व करून घेऊ शकतात. डिजी लॉकरला काही पर्याय आहे का? मग अशी सांगितलं डिजी लॉकर आपण का स्वीकारलं आहे. डिजी लॉकरचे 2 फायदे आहेत. एक म्हणजे आपले प्रायव्हसी जे आहे की आम्ही आधार नंबर आपला कुठेही डिस्क्लोज करत नाही आहे. आपला मास्क केलेला आधार नंबर किंवा आधार कार्ड आम्ही सिस्टीममध्ये फेच करतो, हे एक. आणि दुसरे बाब की ॲक्युरेसी जी आहे की म्हणजे चुकीचं डॉक्युमेंट्स अपलोड करणं नजर चुकीने हो किंवा जाणून बुजून हो ही शक्यता त्यामध्ये राहत नाही. व्हेरीफाईड डॉक्युमेंट्स आम्हाला मिळतात. त्यामुळे इमेज अपलोड करताना चुकीच्या पद्धतीने इमेज अपलोड होण्याची शक्यता असतात, ते होत नाही. आणि डिजी लॉकर म्हणजे हे फार हे नाही. जर मोबाईल तुमचा आधार लिंक असेल, कारण आपल्या अर्जासाठी आधार लिंक मोबाईलला असणं आवश्यक आहे, त्याशिवाय आपण अर्ज करू शकत नाही. तर त्यामुळे मोबाईल आधार लिंक असेल तर आपण डिजी लॉकरमध्ये आपलं आवश्यक डॉक्युमेंट्स एक तात्काळ विथिन काही मिनटांमध्ये आपण असाइन करून घेऊ शकता. फॉर्म नंबर 16 चालेल का असं विचारलं आहे महेश सांगळेंनी. तर चालणार नाही. फॉर्म आपला उत्पन्नासाठी 2च फक्त पुरावे आपण ग्राह्य धरतो. एक तर उत्पन्नाचा दाखला किंवा ITR सर्टिफिकेट. तर आपण ह्या 2पैकी एक जे आपल्याकडे उपलब्ध असेल ते आपण अपलोड करणं आवश्यक आहे. या व्यतिरिक्त कुठलाही पुरावा ग्राह्य धरला जाणार नाही. एक हिंदी में क्वेश्चन है. विकास नियंत्रण नियमावली 33(5)(7) व 58 अंतर्गत जिन फ्लैट्स की लॉटरी निकाली गई है, लॉटरी लगने के बाद उनके निर्धारित मूल्य के अलावा खरीदार को बिल्डर को और कितने रुपये देने पड़ेंगे? हां, याबाबतची सविस्तर माहिती आपण बुकलेटमध्ये दिलेली आहे की या व्यतिरिक्त काही मेंटेनन्स चार्जेस वगैरे असतील तर ते आपल्याला संबंधित संस्थेकडे जमा करायचे आहेत. ते माहिती आपण बुकलेटमध्ये दिलेली आहे. संजय मुन्ना आहे, त्यांनी एक प्रश्न विचारला. आय हॅव रूम ॲट ठाणे शहापूर बट आय हॅव नॉट रजिस्टर्ड फॉर द PMY स्कीम. एम आय इलिजिबल फॉर द PMY कॅटेगरी. तर PMYसाठी महत्त्वाची अट अशी आहे की आपलं देशामध्ये कुठेही पक्कं घर असू नये. जर आपल्या नावाने घर असेल भारतामध्ये कुठेही तर आपण ह्या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही. आपण PMYचा लाभ घेतला असो किंवा नसो. मुळात PMI योजना ही फक्त बेघरासाठी आहे की ज्यांना पुढं देशात घर नाही अशा लोकांनीच फक्त या योजनेचा लाभ घेणं अपेक्षित आहे आणि अशाच लोकांनी त्यासाठी अर्ज करावेत. अनिल पाटील यांनी असे विविध कॅटेगरीमधील अपलोड केलेली प्रमाणपत्रे पडताळण्यासाठी खूप वेळ लागत आहे. मागील मुंबई मंडळ लॉटरीमध्ये ही प्रोसेस खूप जलद गतीने कार्यान्वित होते. वाटतं अपलोड करायला वेळ लागत नाही. उलट या ठिकाणी आपण बरेचसे डॉक्युमेंट्सचे सर्व्हरकडून फेज करत असल्यामुळे अपलोडचा टाईम कमी लागतो. तर आपलं काही स्पेसिफिक एखाद्या डॉक्युमेंटबाबतचं काही हे असेल तर आपण कृपया हेल्पलाईन नंबरशी कॉन्टॅक्ट करावं. तिथं आपलं प्रश्नाचं उत्तर सॉल्व केलं जाईल. मागच्या वर्षी आपण OCRद्वारे डॉक्युमेंट व्हॅलिडेट करत होतो, परंतु ह्यावेळेस आपण
ITR किंवा ह्या विविध API आपण कॉल करून डिजिलॉकरद्वारे आधार, पॅन, नंतर ITR APIद्वारे तुमचं उत्पन्नाचं ITR इन्कम टॅक्स रिटर्न हे व्हॅलिडेट करत आहोत. त्यामुळे तुम्हाला तिथे डॉक्युमेंट हे अपलोडच करायचे नाही आहे. तर सर्वतः API थ्रू व्हॅलिडेट ऑनलाईनच होत आहे. म्हणजे परत आपण एक थोडंसं याचा समारोप करताना असं याचं ब्रीफ असं करता येईल की अर्ज करण्यापूर्वी अर्ज करायला आपण किंवा रजिस्ट्रेशन करण्यापूर्वी आपण प्रथम डिजिलॉकर ॲप जर डाउनलोड केली नसेल ती डाउनलोड करून घ्यावे. त्यामध्ये स्वतःचं आणि पत्नीचं म्हणजे आपल्या स्पाऊसचं आपण प्रोफाईल तयार करून आधार आणि पॅन असाइन करून घ्यावं. नंतर आपल्याकडे 2018 नंतर इश्यू केलं डोमेसिल सर्टिफिकेटची हार्ड कॉपी किंवा PDF कॉपी दोन्हीपैकी आवश्यक आहे. आणि आपल्याकडे जर उत्पन्नाचा दाखला असेल तहसीलदारचा तो तहसीलदार दाखला उत्पन्नाचा दाखला PDF कॉपी किंवा तुमच्या हार्ड कॉपी आणि ITR असेल तर ITRचं पासवर्ड ह्या जर 3-4 बाबी आपल्याकडे असतील तर आपल्या रजिस्ट्रेशनला फारसा वेळ जाणार नाही. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपण आधार साईन डिक्लेरेशन करायचं आहे, प्रतिज्ञापत्र द्यायचं आहे. त्या प्रतिज्ञापत्रामध्ये काय लिहिलं एकदा वाचून आपण त्याची खात्री करणं अपेक्षित आहे की दिलेली माहिती सर्व खरी आहे आणि यामध्ये काही खोटी आढळलीच तर कारवाई करण्यास पात्र येईल अशा स्वरूपाचं आपण प्रतिज्ञापत्र आधार साईननी करून घेतो. त्यानंतर आपण इच्छित ठिकाणी अप्लाय फॉर ॲप्लिकेशन गेल्यानंतर तिथे आपण ज्या सदनिकेसाठी किंवा ज्या स्कीमसाठी आपलं अप्लाय करायचं आहे तिथं आपण ॲप्लिकेशन फॉर्म भरून आपण EMD जमा करायची. EMD जमा केल्यानंतर आपला अर्ज हा सोडतीसाठी ग्राह्य धरला जाईल. तर साधारण ब्रीफ मला वाटतं आपण सर्व जरी नाही म्हटलं तरी बहुतांश प्रश्नाची उत्तरं आपण या ठिकाणी माध्यमात देण्याचा प्रयत्न केला आहे. या व्यतिरिक्त आमचं हेल्पलाईन नंबर 24 तास चालू आहे. आपण काही हेल्पलाईन नंबरला रश जास्त असल्यामुळे अशी शक्यता आहे की काही लोकांचे कॉल उचलले जाणार नाहीत. तर त्या केसमध्ये आपण आपल्या लॉग इनमधून ग्रीव्हन्स जर आपण रेज केला त्या ग्रीव्हन्सचं उत्तर आम्ही तात्काळ देण्याचा प्रयत्न करू. आपला काही अर्ज भरण्यासाठी काही अडचणी असतील तर आपण हेल्पलाईन नंबरला निश्चितच संपर्क साधावा आणि जास्तीत जास्त संख्येने आपण ह्या सोडतीमध्ये सहभागी व्हावे असे आम्ही आपला आवाहन करतो आहोत. बोला. त्याचबरोबर ह्या आपण वेबिनारमध्ये सर्व प्रश्न घेता आले नाहीत तर अर्ज करताना किंवा रजिस्ट्रेशन करताना हे संभाव्य काय काय प्रश्न येऊ शकतात याची एक FAQ तयार केली आहे आणि ते वेबसाईटवर आपण डिस्प्ले केले आहे. तर आपण कॉल सेंटरला फोन करण्यापूर्वी आपल्या प्रश्नाचं उत्तर जरी FAQमध्ये आले असेल तर आपण कॉल सेंटरला फोन करण्यासुद्धा गरज पडणार नाही. त्यामुळे आपला सर्वांना विनंती आहे की आपण प्रथम FAQ वाचावेत. त्या FAQमुळे संभाव्य सर्व प्रश्न आम्ही त्यात समावेश केले आहेत. बहुतांश आपल्या प्रश्नाचे 80 ते 90% प्रश्नाचे उत्तर ह्या FAQमध्ये मिळून जातील. ज्या FAQ बाहेरचे काही प्रश्न असतील काही तर ते फार आपवादक परिस्थितीमध्ये असतील तर अशाच क्वेश्चनसाठी आपण हेल्पलाईन नंबरला जर आपण कॉल केला तर आम्ही आपला पुरेसा वेळ देऊ शकू आणि आपल्या प्रश्नाचं निराकरण करता येईल आम्हाला. आपला पुन्हा सर्वांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा आणि ह्या मुंबई मंडळाच्या 2024च्या सोडतीसाठी आपल्या सर्वांना परत शुभेच्छा देतो आणि आजचा वेबिनार आम्ही संपवतो. नमस्कार. नमस्कार, धन्यवाद.